अँड वेलकम बॅक टू चॅनल. आज आमची सेकंड मॅच आहे गाईज, बघू शकता तुम्ही. आणि एवढी आता काय माझ्या तोंडात येईल, आमची टीम अशी ना, त्यांना जो टाईम ग्राउंडवर यायला दिला ना त्या टाईमला उठते साले फैल. आता काय बोलावं त्यांना, काय किती कॉल करून किती कॉल करणार, काय करणार. साला कॅप्टन असून जाऊ दे, आता चिडचिडू लागली. तर टॉस हारला आहे आणि त्यांनी बॉलिंग चूज केली आहे. आणि आमची टीमच नाही, 2 जण आम्ही 3 जण ग्राउंडवर. मग राग येऊन जातो यार, फ्रस्ट्रेशन होऊन जातं. त्यांना टाईम 8ला सांगितला की ग्राउंडवर 8ला या, 7:30ला पावणे 8पर्यंत तरी या. त्या 8ला उठते. आता काय बोलणार, जाऊ द्या, चिल माइंड करून गेम करावं लागेल. मग बघ ना आता काय करू, आता काय घरी जाऊन त्याची ढुंगण धुवून येऊ. हाव ना, हागायला बसलो म्हणे का. हाव ना. चला गाईस, पहिली बॅटिंग आहे, बघू. चांगला स्कोअर झाला पाहिजे गाईस, कारण की पुढची जी टीम आहे ना तीच टीम आहे की मागच्या वर्षी आम्ही ज्यांच्याकडून हारलो होतो. अजून तर आमचे 11 प्लेयर बी ग्राउंडवर नाही आले, अशी तर आमची अवस्था आहे. आणि ते बघा जर्सी बिरसी घालून पुरे सेट. पण कसं आहे ना, आमचा पूर्ण 100% देऊ आम्ही मॅचसाठी. बघू आता, कळतं तुम्हाला काय होतं काय नाही. गाईज सुरुवात तर एकदम मस्त झाली आहे. 4 बॉल 15 रन, एकदम मस्त सुरुवात झाली आहे. वरदने आणि कुणालने एकदम छान सुरुवात केली आहे. आणि अशी सुरुवात शेवटपर्यंत राहावा गाईज. आणि चांगल्यातला चांगला स्कोअर आम्हाला करता यावं, कारण की थोडीशी आमची बॉलिंगची वीक आहे ना. पण ठीक आहे, त्याच्यात आम्ही करून घेऊ. फक्त आता स्कोअरचा सन्मानजनक पाहिजे, असा चांगला की ज्याच्याने आम्हाला त्यांना टफ देता येईल. वाह, कट यार, बॅटिंग यार वरद, एक नंबर. एक ओव्हर 5 बॉल 20 रन झाले आणि मस्त स्कोअर आहे, एकदम छान स्कोअर आहे पॉवर प्ले मध्ये. ये चला चला, ठीक आहे, बॅटिंग शबो यार. 1 ओव्हर 21 रन, चांगला स्कोअर, एकदम छान स्कोअर. असंच माझी हार्टबीट वाढत चालली गाईज. आधीच तर वेळ झाला, प्लेयर नाही आले, नुसती हे झाली. येत आहे आज ते आले. वेदांत काय माहिती ग्राउंडवर आहे म्हणे, कॉलेजमध्ये आले म्हणे. येत बॅटिंग लाईन अप तर आली आता. और प्लेची दुसरी ओव्हर गाईज. कर एक कॉल कर. पहिला डॉट बॉल, शॉट यार, जबरदस्त. एक नंबर कुणाल. चला व्यवस्थित, गुड रनिंग. बॅटिंग यार कुणाल, चल शबॉय, शॉट यार कुणाल. बॅटिंग यार कुणाल, शबॉय. क्लास दाखवायला का आपल्याला. पहिला बॉल देवाचा. तू चालूच नाही करता येणार, राहू दे. आल्या पोरगी फोत मध्ये बाई म्हणा. बघ ना यार, अजून 8 जण होते. शॉट यार, एक नंबर. अरे नाही ना मादर चोद, एक नंबर भावा, एक नंबर.
22 बी नाही हा तिथं बसेल ना ते 10 जण आहे का आपण ते पटेकरला कॉल कर 22 घरी 22 ला कॉल कर एक अरे गाल बी नाही लावला त्याला सच्याची ती पोरगी आहे का गेली गेली का तेच म्हणलं सच्या कसं काय बिझी आहे सच्याचा प्रेम पुरा शिकून ना गेलं पण 4 वर्ष पुरा प्रेम कवन बैठी का बॉयज सोडलाच नाही सच्याला लगे हागायला बी सोबतच होते ते तिकडे बघा तिकडे सच्या जेवढी नाही काय माहिती काय करायचं पहिली स्वर भारी यायले ठीक आहे ना आता कायच म्हणणार त्याला पकड रे एकदा मला बाद मारायची नाही पकड व्हिडिओ बनवाय ब्लॉगिंग कराय अक्षय हे काम कोणाला जमतं बे मला नाही जमत पहिली ओव्हर 21 रन होते तिची एकोणचाळीस 4 ओव्हर आणि ते आणि 2 ओव्हर मध्ये संपून टाकली मॅच पकडत नाही इकडून शॉट आहे बॉय बॅटिंग रे बॅटिंग 50 रन डिफेंड करणे काय आपल्याला स्टोरी अजून 12 बॉल हो 18 कसं काय 11 12 बॉल 50 तू बघितला नाही रे सोम वेदांतला अजून तू शिष्टा. बॉल डायरेक्ट वरद आणि उद्याचं काय सिस्टम आहे जिम सोडली काय वेदांत जिम सोडली कमॉन उचल ना पकडला पहिला 60 ला जाऊन देईल आपला हात त्याला तिथूनच जाऊन दिला असता बस गेला चौगा गौरव चालू गौरव गाईच अपोनंट टीमची एकदम चांगले फिल्डिंग चालू आहे आमची टीम भाई त्यांनी फिल्डिंग मध्ये रन अडवले बरं का आता कॅच जाऊ द्या पण झोपा बॉलवर भाई चौकाना जाऊ दे शाबाश यार एक नंबर हे बघा ऐका फिल्डिंगच आपल्याला मॅच जिंकवणार आहे जे काही ते खरं फिल्डिंग आणि बॉल आला जास्त वेळ हातात ठेवू नका कीपरकडे बॉलरकडे नीट द्या फास्ट द्या पण नीट द्या ओव्हर थ्रोचे रन नका जाऊ देऊ 100 रन नाही गेले ना विकेटचा नका बघू डॉटचा बघा विकेट आपोआप येऊन जाईल
काय बॉल थांबवा फक्त. हा बॉल थांबवा, फिल्डिंग नीट करा फक्त. फिल्डिंग खूप मेन आहे. 2-2 रन पण काऊन, कारण की 2 ओव्हर मध्ये पलटू शकते. पहिल्यापासून जी टाईट फिल्डिंग आणि मॅच येणार आहे. येणार आहे बरं मॅच. दिल्ली नका सोडू. मॅच दिल्ली बिलकुल नका तोंड सोडू. आहे, झोपेतून उठल्यासारखे यांचे तोंड या आहे, मायचा. इकडे या, चला. किती आहे? नमो पार्वती पताय हर हर महादेव, सियावर रामचंद्र की जय, पवन पुत्र हनुमान की जय. मॅच निघणार आहे, मॅच निघणार आहे. फोन फिल्डिंग कर. अशा प्रकारे एकदम टफ मॅच टीमनी आणि तुमच्या भावानी पुरी मॅच काढली. आणि त्यांना बोलून दिला आम्ही. आणि त्यांना दिला बोलून आम्ही. आता पुढची मॅच जे तुमच्यासोबत मॅच. तर गाईज 6 ओव्हर 75 रनची टार्गेट आम्ही दिला होता. पहिल्या ओव्हरला 3 रन माझी ओव्हर पॉवर प्लेची. दुसऱ्या ओव्हरला किती झाले, काहीतरी 18-20 रन झाले. तिसऱ्या ओव्हरला 43 रन. आणि कप आपल्याच आहे बरं, कप आपल्याच आहे. ए समरी सांग मी थकलो आता. तू एक काम कर ना, कला वेंगमचा स्कोर कार्ड लावून दे डायरेक्ट. स्कोर कार्ड का? 1 ओव्हर 4 रन. कोणाची? अरे बाप, मेन म्हणजे आमचा बॉलर मॅच आणली यार बाप. 4 पहिल्या बॉलला फक्त 3 रन. पहिल्या याच्या बॉलला पहिल्याच बॉलला चौका गेला का तो हावना, तो बी 100 रन गेले. तो बी कसा गेला, अंदाज हुंदी गेला, त्या पाय लागून गेला तो. तेच ना चौका तर जिंकलो. पण ठीक आहे, जिंकून काय खतरनाक ही मॅच जिंकायला अशी मजा येते काय माहिती का? मागच्या वर्षी रिव्हेंज घेतलाय काय तुला माहिती का? समरी सांगतो. तुम्ही बॅटिंगची तर बघितली, हे बॉलिंग मध्ये दाखवता येत नाही ना गाईज. कोणाकडे ठेवणार ना फोन, असं होतं. म्हणून मग आधीच प्लेअर कमी, एक प्लेअर शॉट नाही केलो आम्ही. 10 जण आणि ते 11 जण होते माहिती का? गाइस एक नंबर 1 बॉलिंग उदयने केली भाई. 2 ओव्हर फक्त 10 रन. अरे इथं 10 रन दे ना, म्हणजे बुमरापेक्षा भारी बॉलिंग. नाही बुमरा समजा भैया, बुमरा जसप्रीत उमरे उगाच म्हणतात काय भैया. जसप्रीत बुमरा सारखं बॉलिंग. थांबा ना, समरी सांगून दे. समरी काय होती गाईस? 6 ओव्हर 75चा टार्गेट दिला होता. पहिली ओव्हर 3 रन पॉवर प्लेची. दुसरी ओव्हर सोहम भाऊनी डायरेक्ट टाकली 16 रन. 2 ओव्हर 16, ती पण खूप इम्पॉर्टंट असते पॉवर प्ले मध्ये. आणि आपण किती काढले होते? 30 रन. आपण 30 रन काढले होते. तर गाईस आणि ऐका ना, मग 2 ओव्हर 18 रन. चल ठीक आहे. तिसरी ओव्हर 43 रन. 43 होते ना? हो 43 रन. 18 बॉलच लागत होते, फक्त 30 रन. हो 18 बॉलात 30 रन लागत होते. 30 तारखेचं काय सीन आहे? रविवार का 30 नाही यार, बघा ना टाइम. कोणता आहे? मला माहिती. अरे हो तुझं सगळं खरं आहे. वा, सुजलने काय मारला यार पहिल्याच बॉलला. मारला सुजल प्रॉपर आहे बरं का. बाप, मागच्या वर्षी 2 रनने हरलो, त्या वर्षी 2 रनने जिंकलो भैया. मोठमोठे गाठ गाईज बघू शकता. मागच्या वेळेस त्याच टीम कोण 2 रनने हारलो होतो. या मॅच मध्ये त्याच टीम सोबत 2 रनने जिंकलो. जयरिंदे का भारी खेळला रे. किती मध्ये किती मारले? 21 बॉल 44 रन पुरी मॅच खेळली त्याने बरं का. तोच खेळला का म्हणजे? तोच खेळला बा. तर मग ऐका ना गाईज, अरे थांबणारे समरी सांगू दे ना. 3 ओव्हर पर्यंत मग 4थी ओव्हर टाकली आमच्या सोहम भाऊनी. सोहमनी ना, हा. तर त्याच्यात आले 10 रन. विकेट घेतली एक विकेट घेतली, ते बी त्यांच्या बेस्ट प्लेअरची अनिशची. कॅच बी मिस पकडली ती. का रे बॅटर कोणते बॉल येते? हा मधातला गेम हे पण तू पण. तर गाईस सेकंड लास्ट ओव्हर टाकली तुमच्या भावाने. 12 बॉल मध्ये लागत होते 22 रन. अरे सेकंड लास्ट ओव्हर मध्ये दिले फक्त 7 रन. इतकं भयान सगळं उगाच थोडी म्हणता जसप्रीत तुम्ही. मॅच होती ना भैया. मोठमोठे गार केले मतमध्ये 4 वाजता. आणि आता नंतर शेवटची ओव्हर टाकली. शेवटची ओव्हर टाकली हेनी, अक्षयनी. एकदम एक नंबर मॅच. 2 रननी मॅच जिंकलो. तर अशा प्रकारे एकदम अनएक्सपेक्टेड मॅच जिंकलोय गायज. लय भारी वाटतंय गायज. एकदम एक नंबर वाटतंय गायज. अशी होती गायज आमची मॅच. एकदम
तिसऱ्या ओव्हरला मॅच गेली असं वाटलं होतं. 0 रन 43 रन 3 ओव्हर मध्ये लागत होतं फक्त 30 रन. एशिया कप सारखं झालं आपण टॉप इंडिया. पण सोपं आहे काय. तर अशा प्रकारे आमची मॅच होती गाईज. फिल्डिंगला बी मला वाटतं मिडलला थांबून गेलो भैया म्हटलं चौकात नको भैया चला गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि आम्ही आणखीन एक पाऊल कपच्या पुढे पोहोचलोय. कप आणायचे गाईज. हे कप आम्हाला आणायचे गाईज. चला गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ए बाय म्हणा रे सगळ्यांनी. ए सगळ्यांनी बाय म्हणा. चला ए वर्ध्या बाय म्हण. चल शिवी नको देऊ. बाय 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 बाय. सबस्क्राईब करा गाईज. काय